विद्यार्थी मित्रांनो, भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानातील सत्तामीमांसा हा भाग आपण पाहतो आहे. सत्तामीमांसेमध्ये चार्वाक दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन असे तीन अनात्मवादी दर्शन आपण पाहिलं. चार्वाक दर्शनाचं स्वरूप पाहता चार्वाक दर्शन जडवादी दर्शन, जैन दर्शन अनेक तत्ववादी दर्शन, उद्गल मानणारं दर्शन, पृथ्वी जल तेज वायू आकाश, स्थिती गती काळ अवकाश या सर्व परिमाणांना मानणारं दर्शन, पण तरीसुद्धा ईश्वराचं अस्तित्व नाकारणारं दर्शन, श्रमण परंपरा मानणारं दर्शन आणि या बाजूनी आपण जैन दर्शनाचा सुद्धा विचार केला. भारतीय तत्त्वज्ञानातील जडवादी दर्शन, जडवादी दर्शनामध्ये चार्वाक दर्शन प्रामुख्याने आपल्याला पाहावं लागतं. पृथ्वी जल तेज वायू या चार तत्वांना, पंचमहाभूतांना द्रव्य पदार्थ मानणारं दर्शन, प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्व देणारं दर्शन, पण तरीसुद्धा नास्तिक दर्शन, ईश्वराला नाकारणारं दर्शन असं या दर्शनाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. बौद्ध दर्शन अनात्मवादी दर्शन, क्षणभंगवादी दर्शन, सर्वम अनित्यम असं मानणारं दर्शन, सर्व काही अस्थिर आहे, जगामध्ये शाश्वत असं काहीच नसतं असं मानणारं दर्शन, ज्याला आपण बौद्ध दर्शन असं म्हटलं. ईश्वराचं अस्तित्व बुद्धांनी सुद्धा नाकारलं. प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलत असते आणि क्षणाक्षणाला नाहीशी होत असते किंवा नव्याने निर्माण होत असते असं बुद्धांनी सांगितलं. एकूणच जर या सर्व दर्शनांचा आपण आढावा घेतला तर चार्वाक दर्शन जडवादी, जैन दर्शन अनेक तत्ववादी आणि बौद्ध दर्शन क्षणभंगवादी या तीनही दर्शनांचं वैशिष्ट्य काय तर चार्वाकांनी सुद्धा आत्म्याचं अस्तित्व शरीरापेक्षा वेगळं असते असं मानलं नाही. जैनांनी सुद्धा ते मानलं नाही. बौद्धांनी सुद्धा ते मानलं नाही. वेगळ्या अशा आत्म्याची, वेगळ्या अशा ईश्वराची जी कल्पना आहे ती या सर्व दर्शनांनी मानली नाही आणि म्हणून ही सर्व दर्शनं नास्तिक आहेत. जैन दर्शन ज्यात आपण श्रवण परंपरा, बौद्ध दर्शन अनात्मवाद, ही सर्व या दर्शनांची वैशिष्ट्ये आहेत. मग जैन दर्शन, चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन ही सर्व दर्शनं भारतीय तत्त्वज्ञानातली निरीश्वरवादी दर्शनं आहेत. वेगळ्या आत्म्याचा स्वीकार करणारी दर्शनं म्हणजे अस्तित्व नाकारणारी दर्शनं आहेत. शाश्वत, स्थिर, परमनंट, नित्य अशा काही गोष्टी नसतात हे मानणारी दर्शनं आहेत. आणि या सर्व दृष्टिकोनातून आपण
चार्वाक दर्शनाचा, जैन दर्शनाचा आणि बौद्ध दर्शनाचा विचार केला. आता आपल्याला ईश्वराचं अस्तित्व मान्य करणाऱ्या दर्शनांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातलं आपण पहिलं दर्शन घेणार आहे वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शन आणि त्यांची सत्तामीमांसा पाहताना आपल्याला असं दिसून येते की चार्वाक दर्शन जडवादी आहे, जैन दर्शन अनेकतत्ववादी आहे, बौद्ध दर्शन क्षणभंगवादी आहे, अनात्मवादी आहे. ही सर्व दर्शनं नास्तिक आहेत. पण मात्र हे वैशेषिक दर्शन जे आहे हे ईश्वराची सत्ता मानणारं दर्शन आहे, ईश्वराचं अस्तित्व मानणारं दर्शन आहे. पंचमहाभूतांना देवत्व देणारं दर्शन आहे. पंचमहाभूत ईश्वराच्या माध्यमातून निर्माण झालेली असतात असं मानणारं दर्शन आहे. पण या दर्शनाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की या दर्शनांनी अणुपरमाणूंचं अस्तित्व सुद्धा मान्य केलेलं आहे. अणुपरमाणूंचं अस्तित्व मान्य करत असताना विज्ञानाला मानलं हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे वैशेषिक दर्शन विज्ञानवादी होतच. वैशेषिकांनी विज्ञानवादाचा पुरस्कार केलेलाच आहे, पण ते निरीश्वरवादी नव्हतं, ईश्वरवादी दर्शन. ईश्वराचं अस्तित्व मान्य करणारं दर्शन होतं. मग तरी सुद्धा यांना ईश्वरवादी का म्हणायचं? तर अणू आणि परमाणू यांचं अस्तित्व ईश्वरावर अवलंबून असते असं वैशेषिकांनी म्हटलं. आणि म्हणून आत्म्याचं वेगळं अस्तित्व मानणारं दर्शन, आत्मा स्थिर, नित्य, शाश्वत, चिरंतन, परमनंट असं आहे असं मानणारं दर्शन, आणि असं असताना सुद्धा विज्ञान मानणारं दर्शन, अणुपरमाणू मानणारं दर्शन वैशेषिक दर्शन आहे. पण या अणुपरमाणूंचं अस्तित्व ईश्वरावर अवलंबून आहे असं मानणारं दर्शन हे वैशेषिक दर्शन आहे. आणि म्हणून या दर्शनाला नास्तिक दर्शन म्हणता येत नाही. ईश्वराचं अस्तित्व मानणारं दर्शन यांना म्हणता येतं. अणुपरमाणूंच्या माध्यमातून वैशेषिकांनी त्यांची पदार्थ संकल्पना सांगितलेली आहे. विश्वाच्या रचनेशी संबंधित अणुपरमाणू असतात असं वैशेषिक मानतात. आणि म्हणून अणूंच्या लहानात लहान कणाला त्यांनी परमाणू असं म्हटलेलं आहे. विश्वाचं मूळ कारण काय? तर अणूचा लहानात लहान कण परमाणू हा सुद्धा विश्वाचं कारण आहे असं ते मानतात. पृथ्वी, जल, तेज आणि वायू यांचे सर्व परमाणू एकत्र येतात आणि या विश्वामध्ये होणाऱ्या ज्या हालचाली असतात त्या हालचालींचा अनुभव आपण घेऊ शकतो. गती, स्थिती, उत्पत्ती, विनाश या सर्व हालचालींचा अनुभव पृथ्वी, जल, तेज आणि वायू या परमाणूंच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो असे वैशेषिक दर्शनामध्ये वैशेषिकांनी मानलेलं आहे.
एकत्र येणं आणि वेगळं होणं या गोष्टीचा अनुभव सुद्धा आपण परमाणूंच्या माध्यमातून घेत असतो, असं वैशेषिक दर्शनामध्ये त्यांच्या सत्ता मीमांसेमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, वैशेषिक विज्ञानवादी आहेत पण वैशेषिक ईश्वरवादी आहेत. आस्तिक दर्शन आहे. अणूंचं स्वरूप स्पष्ट करताना वैशेषिकांनी काय म्हटलं? अणूंचं स्वरूप स्पष्ट करत असताना वैशेषिक म्हणतात अणू हे नित्य, शाश्वत, अविनाशी, कधीही नष्ट न होणारे, चिरंतन असं तत्व आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही सर्व पंचमहाभूत आणि दिक्, काल, आत्मा, मन ही सर्व दृश्य विश्वाचा आधार असणारी सर्व तत्व, याचं कारण अणू आणि परमाणू आहेत असं वैशेषिकांनी म्हटलेलं आहे. अणू परमाणूंच्या शिवाय आपण या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊच शकत नाही असं ते म्हणतात. सर्व ईश्वरवादी दर्शन ज्यावेळी आपण पाहतो, आस्तिक दर्शन ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला आत्म्याचं स्वरूप सांगत असताना ते म्हणतात आत्मा हा स्थिर, शाश्वत, परमनंट, नित्य असा आहे. तो कधीही नाहीसा न होणार आहे. या आत्म्याच्या स्वरूपाची तुलना वैशेषिकांनी अणूशी केलेली आहे. वैशेषिक म्हणतात अणू कसा आहे? तर अणू हा नित्य, शाश्वत, अविनाशी, चिरंतन आणि कधीही नाहीसा न होणारा आहे. म्हणजे विश्वामध्ये जी पंचमहाभूत आहेत, चार्वाकांनी ज्याला द्रव्य पदार्थ म्हटलं, वैशेषिकांनी त्याला पंचमहाभूत म्हटले. तर विश्वामध्ये ही जी पंचमहाभूत आहेत ज्याचा अनुभव आपण घेतो, त्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, दिक्, काल, आत्मा, मन या सर्व अस्तित्वात असणाऱ्या कल्पनांना वैशेषिकांनी भावपदार्थ असं म्हटलेलं आहे. भाव म्हणजे काय? तर जे आहे, ज्या कल्पना आपण जशाच्या तशा पाहू शकतो आणि आपण इतरांना जशाच्या तशा दाखवू शकतो, त्याला त्यांनी भाव असं म्हटलं. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, दिक्, काल, आत्मा, मन या सर्व कल्पनांना त्यांनी भावकल्पना, भावपदार्थ असं म्हटलेलं आहे. मग विश्वामध्ये या ज्या सर्व कल्पना आपल्याला दिसून येतात, या सर्व कल्पनांचं अस्तित्व सुद्धा अणुरेणूंवर अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र विश्वामध्ये काही कल्पना नसतात, पण आपल्या मनामध्ये त्याचं अस्तित्व कायम असते. किंवा काही वेळी त्या गोष्टींचा अभाव आपल्याला दिसून येतो. आणि मग तो अभाव जो आहे, तर भाव आणि अभाव या दोन्ही कल्पनांची चर्चा वैशेषिकांच्या सत्ता मीमांसेमध्ये आपल्याला दिसून येते. एखादी वस्तू आपल्याजवळ असणे याला वैशेषिकांनी भाव असं म्हटलं, आणि एखाद्या गोष्टी आपल्याजवळ नसणे याला त्यांनी अभाव असं म्हटलेलं आहे. तर वैशेषिकांच्या सत्ता मीमांसेचा मूळ आधार अणू आणि परमाणू आहेत. पण अणू आणि परमाणूंना संचलित करणारी शक्ती जी आहे ती ईश्वर आहे असं वैशेषिकांनी मानलेलं आहे. मग वैशेषिकांच्या सत्ता मीमांसेमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय काय भाग दिसून येतात? तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे
वैशेषिकांची सत्तामीमांसा ही अणु परमाणू भोवती फिरत असते. वैशेषिकांनी अणु आणि परमाणूंना महत्वाचं मानलेलं आहे. सर्व विश्वाला संचलित करणारी शक्ती, सर्व गोष्टीचा अनुभव ज्या माध्यमातून आपल्याला मिळतो, उदाहरणार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, दिक, काल, आत्मा, मन, या सर्व गोष्टींचा जो अनुभव आपल्याला मिळतो तो सुद्धा ईश्वराच्या माध्यमातून मिळत असतो. आणि अणु परमाणूंना संचलित करणारी शक्ती जी आहे ती सुद्धा ईश्वर आहे, असं वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी त्यांच्या सत्तामीमांसेमध्ये मानलेलं आहे. तिसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य वैशेषिकांच्या सत्तामीमांसेमध्ये आपल्याला असं दिसून येते, पंचमहाभूत आणि द्रव्य पदार्थ या दोन्ही गोष्टी वैशेषिकांनी महत्वाच्या मानलेल्या आहेत. म्हणजे अनुभवाला येणाऱ्या सर्व कल्पना आणि अनुभवा पलीकडील सर्व कल्पना वैशेषिकांनी महत्वाच्या मानलेल्या आहेत. अनुभवाला येणारं विज्ञान आणि अनुभवाच्या पलीकडील ज्ञान, आत्मतत्व अनुभवाच्या पलीकडे आहे. काही गोष्टी दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. वैशेषिक दर्शनाचं वैशिष्ट्य हे आहे की पंचमहाभूत आणि द्रव्य पदार्थ या दोन्ही गोष्टींचं अस्तित्व वैशेषिक दर्शनाने त्यांच्या सत्तामीमांसेमध्ये मान्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. चौथं वैशिष्ट्य वैशेषिकांच्या सत्तामीमांसेमध्ये आपल्याला सांगता येतं, विश्वामध्ये ज्या ज्या कल्पना दिसतात त्याला आपण भाव असं म्हणतो आणि ते आपण सर्वजण मान्य करतो. पण एखादी गोष्ट उपस्थित नसणे पण तिचं अस्तित्व आपल्या मनामध्ये कायम असते. जसं की आपण असं म्हणू की सोनेरी पर्वत, खरोखर सोनेरी पर्वत अस्तित्वात आहे का? निश्चितच नाही, त्याचा अभावच आहे. पण या अभावाचं स्वतंत्र अस्तित्व आपल्या मनामध्ये कायम असते. आणि म्हणून विश्वामध्ये दोन संकल्पना अस्तित्वात आहेत, एक भाव आणि दुसरा अभाव. भाव पदार्थ आणि अभाव या दोन्ही गोष्टींचं अस्तित्व वैशेषिकांनी त्यांच्या सत्तामीमांसेमध्ये स्वीकारलेलं आहे. पाचवं वैशिष्ट्य वैशेषिक दर्शनाचं आपल्याला असं दिसून येतं की वैशेषिक दर्शन हे बहुतत्ववादी आहे, अनेक तत्ववादी आहे आणि वास्तववादी आहे. बहुतत्ववादी म्हणजे कसं? आत्म्याचं वेगळं अस्तित्व स्वीकारलं, ईश्वराचं वेगळं अस्तित्व स्वीकारलं, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला आणि या सर्वांचं एकत्रीकरण करून त्यांनी त्यांची सत्तामीमांसा स्पष्ट केली. विश्वामध्ये विज्ञान सुद्धा आवश्यक आहे आणि विश्वामध्ये ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. विश्वामध्ये अनुभवाला येणाऱ्या गोष्टींचं अस्तित्व सुद्धा आहे आणि विश्वामध्ये अनुभवा पलीकडील गोष्टींचं अस्तित्व सुद्धा आहे आणि या सर्व गोष्टींचं अस्तित्व वैशेषिक दर्शनामध्ये स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून वैशेषिक दर्शन हे बहुतत्ववादी दर्शन आहे, अनेक तत्ववादी दर्शन आहे, वास्तववादी दर्शन आहे. पुढचं वैशिष्ट्य असं सांगता येते, वैशेषिकांनी विश्वाच्या मूळ आधाराला 7 पदार्थाच्या माध्यमातून मान्यता दिली. त्याला त्यांनी वैशेषिकांची सप्तपदार्थ संकल्पना किंवा 7 पदार्थांची संकल्पना मांडलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की वैशेषिकांनी द्रव्य, गुण, विशेष, सामान्य, कर्म, समवाय, अभाव, द्रव्य, गुण, कर्म, विशेष, सामान्य, समवाय, अभाव असे 7 पदार्थ वैशेषिकांनी महत्वाचे मानले आणि विश्वाचा मूळ आधार या 7 पदार्थांना मानला. पण या सप्तपदार्थांना सुद्धा निर्माण करणारा जो भाग आहे
तो म्हणजे परमाणू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून वैशेषिकांची सत्ता मीमांसा पाहत असताना ते आस्तिक आहेत, पण ते विज्ञानवादी आहेत, ते अनेकतत्ववादी आहेत, ते बहुतत्ववादी आहेत. त्यांनी आत्म्याचं वेगळं अस्तित्व मानलं, पण या सर्वांना संचलित करणारी शक्ती अणू आहे असं त्यांनी म्हटलं. आणि या अणूला संचलित करणारी शक्ती जी आहे ती ईश्वर आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून वैशेषिकांना नास्तिक म्हणता येत नाही. वैशेषिक दर्शन हे आस्तिक आहे. अशा प्रकारे वैशेषिकांची सत्ता मीमांसा दिसून येते. उद्या आपण सांख्य दर्शन पाहू. धन्यवाद. थँक्यू.